प्रकरणावर ज्यांनी बोट ठेवलंय ते काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। स्वागत सावंत, मला सांगा की नेमका हा घोटाळा काय आणि तुमचा आक्षेप नेमका कशाला आहे? एका दिवसामध्ये संपूर्ण जो विभाग आहे तो त्याला जागृती येते आणि त्या ठिकाणी 200च्या वरती जेवढे म्हणजे शेकडो कोटी आहेत तेवढी कंत्राट देण्यात येण्यासाठी सगळेजण लागतात। हा निश्चितपणे प्रकार जो आहे अतिशय संशयास्पद आहे। ज्या तऱ्हेनं कंत्राट दिली गेली आज ज्या विभागाचं जे आता एक्सप्लेनेशन तुमच्याकडनं ऐकतोय ते तर अत्यंत गंभीर आहे की 3 लाखाच्या वरती जर तुम्हाला द्यायचं असेल कंत्राट तर त्या ठिकाणी ई टेंडरिंग हे अत्यंत आवश्यक असतं। त्याला सगळ्या नियमांना त्या ठिकाणी बासनात गुंडाळण्यात आलं। त्याचबरोबर ज्यांना हे कंत्राट दिले गेले त्यांची एलिजिबिलिटी त्यांच्या अर्हतेबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतोय आणि म्हणूनच या ठिकाणी निश्चितपणे काही लोकांना विशिष्ट लोकांना लाभ मिळवून देण्याकरता हे सगळे प्रकार झालेला आहे। एका दिवसामध्ये शेकडो कोटी रुपये जेव्हा खर्च केले जात आहेत त्यावेळेला इतकी तातडीची गरज का लागली? त्याचबरोबर सगळे डिपार्टमेंटच मला असं वाटतं की याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि हा भ्रष्टाचाराचा प्रचंड मोठा असं हे प्रकरण आहे। त्याची निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि म्हणूनच मी स्वतः लाचलुचपत खात्याच्या प्रमुखांची भेट घेतली आणि त्यांना ही जी तक्रार आहे ती दाखल केली त्यांच्याकडे आणि ह्याच्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडनं देखील अशी अपेक्षा करतो आणि की ह्याच्याबाबत ते स्पष्टीकरण देतील। नक्कीच सावंत साहेब, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतोय। भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी देखील आपल्यासोबत आहेत। भंडारी साहेब, हे नेमकं काय आहे? सचिन सावंतांनी हे एसीबीकडे तक्रार केली आहे, हा नेमका घोटाळा काय आहे? त्यांनी आता तक्रारी केलेल्या आहेत, त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आणि चौकशीसाठी जे काही मार्ग आहेत त्या मार्गांचा उपयोग त्यांनी केलेला आहे। या चौकशीतून नेमकं काय प्रकरण ते बाहेर येईल। भंडारी साहेब, हे झालं सरकारी उत्तर। मला सांगा, एका दिवसाची एवढी मोठी कोट्यावधीच्या कामांना मंजुरी मिळते आणि त्याला सरकारची संमती घेण्याची गरज नाही असं एखाद्या खात्याचं उत्तर येतं, यावर काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून मी सांगितलं ना की आता एकदा या विषयाबद्दल ज्या तक्रारीच्या यंत्रणा आहेत, चौकशी करण्याच्या यंत्रणा आहेत, त्यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर त्या यंत्रणांकडून चौकशीतून जे बाहेर येईल त्याची वाट बघणं हे सगळ्यात चांगलं। आपण त्याच्यावरती अधिक चर्चा करणं नक्कीच। सचिन सावंत आपल्यासोबत आहेत। सावंत साहेब, आपण संयम बाळगा, चर्चेतनं अधिक तपासांती आपल्याला माहिती मिळेल असं भंडारी म्हणताय। तुम्ही त्यांना थेट काय विचारू इच्छिता? थेट जातोय माधव भंडारी आपल्यासोबत आहेत। एक ताट 110 रुपयाला एवढी मोठी रक्कम दाखवण्यात आली आहे, हा सगळी नेमकी काय नेमकं हे प्रकरण आहे? काय सांगाल आपण भंडारी साहेब? भंडारी साहेब, माझा आवाज पोहोचतोय? हॅलो, हा भंडारी साहेब, एक स्वच्छ सरकार देण्याचा दावा करणाऱ्या फडणवीस सरकारवर टाकलेला हा पहिला बॉम्ब आहे सचिन सावंत यांनी, पर्यायाने काँग्रेस यांनी। याला तुमचं उत्तर केवळ तपासाअंतीच त्याचं योग्य उत्तर मिळेल एवढंच असणार आहे का? आताच्या क्षणी ज्या पद्धतीने ज्या यंत्रणांकडे त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत। हा बोला भंडारी साहेब। तर ते बघणं हे सगळ्यात चांगलं। यात केवळ जो तपास होईल तोपर्यंत यावर आपल्याला आणखीन कुठलंही स्पष्टीकरण द्यायचं नाहीये। पंकजा मुंडे ह्या आपल्या एक जबाबदार व्यक्ती आहेत, जबाबदार मंत्री आहेत, त्यांच्या खात्यातल्या घोळावर भाजप प्रवक्ते म्हणून आपल्याला केवळ तपासाअंती मिळणाऱ्या उत्तरापर्यंत वाट पाहणे असं तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी सांगताय, असं उत्तर गृहीत धरायचं? या क्षणाची मोठी बातमी, नेमकं स्वच्छ सरकार, गतिमान सरकार असा दावा करणाऱ्या सरकारवर पहिला बॉम्ब गोळा पडलेला आहे, काँग्रेसने टाकलेला आहे। सचिन सावंतनं महिला आणि बाल विकास खात्यात एकाच दिवशी झालेल्या 230 कोटींच्या घोटाळ्याबाबत याबाबत हा पहिलाच आरोप टाकण्यात आलाय। दरम्यान भाजप प्रवक्त्यांना याबाबत उत्तर एकच आहे की जे काही होईल ते तपासाअंती मिळेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।